करना सीखना है तो वीडियो को लास्ट तक देखना होगा। हाँ तो इस वीडियो को थोड़ा भी स्किप मत करना, क्योंकि स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा समझ में आएगा यार। करते हैं बिना किसी बकचोदी के। तो गाइस अगर आप लोगों को ये वाला इफेक्ट यूज करना है तो वीडियो को लास्ट तक देखना और थोड़ा भी स्किप मत करना। अच्छा। हाँ अगर स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा बनाने आएगा यार। नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती झाला आहे। तर रील्सच्या सेक्शनमध्ये बघा गेलं तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फ्रेंडवरती किंवा तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवू शकता एकदम इझिली। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन तो ऑलवर सिलेक्ट करायचं आहे। अशा पद्धतीने नवीन नवीन जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळणार, त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडत असेल किंवा कोणत्या सॉन्गवरती बनवायचा असेल तर तो सॉन्ग कमेंट करून सांगा, मी त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार। तर मित्रांनो, आजच्या एडिटिंगचे जे काही मटेरियल असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तर तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यास किंवा एडिटिंग करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून नक्की विचारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, अलाइटमेंट ओपन करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जे काही बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेबोर्ड इम्पोर्ट करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, बिटमार्क प्रोजेक्टमध्ये एंटर झाल्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बीट व्यवस्थित पद्धतीने सॉन्गला लावून दिले। तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, अशा पद्धतीने प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जायचं आहे। मित्रांनो, इथून एक तुम्हाला व्हिडिओ क्लिप ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर व्हिडिओ येतं 6। तर याआधी काय करायचं मित्रांनो, हा व्हिडिओ क्लिप घेण्याआधी तुम्ही काय करायचं, इथे इमेजेस ॲड करून घ्यायचा। इमेजेस ॲड करू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ क्लिप पण ॲड करू शकता, काही विषय नाही। तर म्हणजे मी सजेस्ट करेल की मित्रांनो, तुम्ही इथे इमेजेस ॲड करा। प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचं, येथून एक इमेजेस ॲड करून घ्यायचं। तर मित्रांनो, हा इमेजेस मी ॲड करतो, वरती 3 डॉट जाऊन फुल स्क्रीन करून मोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला व्यवस्थित पद्धतीने इथे मी अशा पद्धतीने सेंटरला सेट करून घेतो। नंतर काय करतो मित्रांनो, 6.14च्या बीटला येऊन अशा पद्धतीने लांबून घेऊन व्यवस्थित पद्धतीने फर्स्ट बीटपर्यंत ॲड करून घेतो। नंतर त्या इमेजवरती टच करायचं मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इथे बघू शकता ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन मित्रांनो याची ऑपोसिटी जी येते तुम्हाला 50% करून घ्यायची। तर बघू शकता मित्रांनो, इथे आपण 50% ठेवलेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ऑपोसिटी याचे 50% ठेवल्यानंतर प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो व्हिडिओ क्लिप असणार आहे हा व्हिडिओ क्लिप इथे ॲड करायचा, वरती 3 डॉट जाऊन इथून फुल स्क्रीन करून घ्यायचा। आवाजाच्या ऑप्शन जाऊन आवाजाचा नक्की तुम्हाला कमी करून घ्यायचा। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा। स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, समोर यायचं, समोरचा राहिलेला पार्ट यायचा एक्स्ट्रा डिलीट करून घ्यायचा। नंतर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ क्लिप होऊन जाईल। नंतर काय करायचं मित्रांनो, 6.14चे बीटला आल्यानंतर प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन जे काही तुम्ही ज्या मॉडेलचे फोटो यूज करणार असाल तो फोटो जे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथे ॲड करायचा। व्यवस्थित नसेल तर या मोडच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक एक करून जेवढे काही इमेज असतील मित्रांनो ते इमेजेस इथे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने 4.5च्या रेशोमध्ये व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने करून घ्यायचे। नंतर मी हे जे ते सर्व प्रोसेस करून घेतो मित्रांनो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, मी थोडेसे इमेजेस ॲड करून घेते। तर एवढा काही अवघड आपला व्हिडिओ होणार नाही, एकदम सोपा होणार आहे आणि शेकबोर्ड पण एकदम सोपा असणार आहे। तर तुम्ही काय करायचं, हे जे ते सर्व इमेजेस तुम्हाला व्हिडिओची शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे। नंतर काय यायचं मित्रांनो, 6.14च्या बीटला यायचं, प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट पेनची ॲड करून घ्यायचं। तर मित्रांनो, मी तुम्हाला ब्लॅक शॉर्ट पेनची पण ॲड करून दाखवतो। तर कमी जास्तीला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे मी ब्लॅक शॉर्ट पेनची ॲड केलेली आहे आणि व्हिडिओची शेवटपर्यंत अशा पद्धतीने लावून घ्यायची। नंतर व्हिडिओच्या फर्स्टला यायचं, प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन मित्रांनो इथून बॉर्डर पेनची ॲड करून व्हिडिओची शेवटपर्यंत लावून घ्यायची। लावून झाल्यावरती मित्रांनो इथे काय करायचं, तुम्हाला 6.14च्या बीटला यायचं, प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन इथून एक टेक्स्ट पेनची ॲड करून घ्यायची। तर मी तुम्हाला टेक्स्ट पेनचे जे ते बनवून दिले आहे एकदम जबरदस्त झालेले आहे। तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। ॲड करायची अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची, अशा पद्धतीने मोडच्या ऑप्शन जाऊन याला खाली 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला स्लाइड करून व्यवस्थित पद्धतीने इथे ॲडजस्ट करून द्यायची। तर बघू शकता मित्रांनो, ते ॲडजस्ट झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पण लांबून घेतली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने हे जे ते प्रोसेस नक्की करून घ्यायची। तर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक येऊन जायचं। बॅकवरती सेकेबोर्ड जे काही इम्पोर्ट केलं असेल त्याला ओपन करायचं। नंतर पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, इथे कॉपी पेस्ट करून मित्रांनो बॅक यायचं।
बॅक आले तुम्हाला काय करायचं, आता इथे पहिला इमेज दिसत असेल, आपले लिरिक्स संपल्यानंतर इथे जे ते पहिल्या इमेज होते टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा. पेस्ट इफेक्ट झाल्यावरती अशा पद्धतीने इफेक्ट लागून जाईल. एक इमेज तुम्हाला बॅक देऊन द्यायचा आणि जे काही तिसरा इमेज असेल त्याला अशा पद्धतीने पेस्ट करायचा. नंतर एक इमेज बॅक देऊन द्यायचा आणि जे काही इमेज त्याला पेस्ट करून द्यायचा. तर ही जे ती प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची. नंतर बॅकवरून सेकीपड पुन्हा ओपन करून घ्यायचा. नंतर जे काही लास्टचे इफेक्ट होते टच करायचे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचे, कॉपी पेस्ट करून बॅक यायचं. बॅक आलं ते मित्रांनो जे ते अशा पद्धतीने ते बॅक आल्यानंतर मेन बीट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काही आपण इमेजेस बॅक दिले होते, एक काळी इमेजेस पेस्ट केले होते, ते जे काही इमेजेस बॅक दिलेले ते इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने सिम्पली पेस्ट करून द्यायचे. तर अशा पद्धतीने हे पेस्ट झाल्यानंतर हे जे ते पूर्णपणे एकदम जबरदस्तपैकी तुमचं स्टेटस बनवून रेडी होईल. नंतर काय करायचं मित्रांनो, हा जो स्टेटस तुमच्या गॅलरीत सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करून खाली एक्सपोर्ट बटनावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असणार आहे ते तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचं. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जराही इंटरेस्टिंग वाटला असेल तर तुम्ही आपल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूस बेल आयकॉन ऑल सिलेक्ट करा. अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जे ते पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा, मी त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तेच होतं. भेटूया का नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.